उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे। उन्हाळ्यात मुलं घरी असली की सारखे काहीतरी वेगळे खाण्यासाठी मागत असतात। त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। चवीला पण खूप छान आणि दिसायला पण खूप सुंदर। काय होतं, उन्हाळ्यात मुलं सारखे बर्फाचा गोळा किंवा पेप्सी कोला खायला मागत असतात। तर आज आपण या दोघांचं कॉम्बिनेशन करून घरीच कॅन्डी आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, कच्चा मँगो घेतलाय, कच्च्या मँगोच्या गोळ्या घेतल्यात थोड्या, आणि मँगो मॅजिकच्या गोळ्या घेतल्या आहेत। यापासून आपण बनवणार आहोत आईस्क्रीम। साखर आणि पाणी, खूप थोड्या सामानात आपण हे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करूयात। सगळ्यांची आवडती कच्चा मँगो ही गोळी पहिले आपण काढून घेणार आहोत। मी या इथे 25 गोळ्या काढून घेतलेल्या आहेत। ही गोळी बाजारात आपल्याला खूप सहजपणे उपलब्ध होते आणि स्वस्तही असते। 50 पैशाला एक गोळी आहे, 1 रुपयाला 2 गोळ्या मिळतात। आता ह्या गोळ्या मी एका प्लास्टिकच्या बॅगेत भरून लाटण्याने फोडून घेणार आहे, त्याचा चुरा करून घेणार आहे। मी ह्या आता प्लास्टिक मध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या लाटण्याने फोडणार आहे। आता आपण ही बारीक करून घेतलेली आहे, खूप पण बारीक करून नाही घेतलेली। आता आपण इथे 1 कप पाणी आणि 3 टेबलस्पून साखर घेतली आहे। गॅसवर मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे मध्यम आच, त्यात मी 1 कप पाणी घालणार आहे। आता हे पाणी मी चांगले उकळून देणार आहे। पाणी चांगले बऱ्यापैकी गरम झालेले आहे। त्यामध्ये मी 3 टेबलस्पून साखर टाकून घेणार आहे। आपली साखर चांगली विरघळली आहे याच्यामध्ये। आता आपण याला आपल्याला पाक नाही बनवायचा, फक्त साखर उकळून द्यायची। चांगली उकळी आली की आपण ज्या गोळ्या बारीक केल्यात, बऱ्यापैकी आपल्या साखरेला इथे उकळी आलेली आहे। आता आपण जे गोळ्या बारीक करून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकणार आहोत। आता आपण ह्यात गोळी टाकून घेतलेली आहे, ती कंटिन्यू हलवायची, नाहीतर खाली चिकटते। गॅस बारीकच ठेवायचा, मंद आचेवरती। याला उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवरतीच। वास खूप छान सुटला आहे घरामध्ये याचा। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये थोडासा ग्रीन कलर, हिरवा रंग टाकला तरी चालेल। मी यात थोडासा हिरवा रंग टाकला आहे। आता आपण हे थोडं उकळून घेणार आहोत। त्यापैकी विरघळलेली आहे। आता मी मिश्रण गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे। बऱ्यापैकी आपली गोळी विरघळली गेलेली आहे आणि ह्याला कलर सुद्धा छान आलेला आहे। आता हे थोडं थंड होऊन देणार आहे मी। आता आपलं सर्व ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे। त्याला कलर सुद्धा छान आलेला आहे। आता आपण हे मोडमध्ये घालून घेणार आहोत। तुम्ही कोणत्याही मोडमध्ये घालू शकता, कुल्फीच्या मोडमध्ये। मी हे यूज अँड थ्रो ग्लास घेतले तिथे, यामध्ये काढायलाही सोपं जातं म्हणून। तर मी हे अर्धे भरून घ्यायचे, इथे अर्धेच भरणार आहे। आता हे ग्लास मी साधारणतः 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मग याच्यामध्ये आपण दुसरा फ्लेवर ऍड करणार आहोत वरती। आता पुन्हा आपण सेम प्रक्रिया करून घेणार आहोत। या इथे मी आपल्या आंब्याच्या गोळ्या घेतलेल्या आहेत। या इथे मी आपल्या आंब्याच्या गोळ्या घेतलेल्या आहेत। आता या सुद्धा मी बारीक करून घेणार आहे। आता आपली ही छान पावडर तयार झालेली आहे। जर तुम्हाला लाटण्याने बारीक करायची नसेल तर मिक्सर मधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता। आता इथे गॅसवर मी गॅस चालू करून पातेलं ठेवलं आहे, यात मी 1 कप पाणी टाकणार आहे।
तर बऱ्यापैकी आपलं पाणी गरम झालेलं आहे. यात आपण साखर घालणार आहोत. यामध्ये आपण मंद आचेवर साखर विरघळून देणार आहोत. साखर जर तुम्ही जर गोळ्या जास्त घेतल्या तर साखर नाही घातली तरी चालेल, कारण की या पाण्याला मग गोळ्यांची चव पानसट होऊन जाईल, म्हणून आपण साखर घालतो. तुम्हाला जर साखर टाळायची असेल तर टाळू पण शकता, त्या जागी मग गोळ्या जास्त वाढवाव्या लागतील तुम्हाला. बऱ्यापैकी आपली साखर आता विरघळली आहे आणि ह्याला उकळी पण यायला लागली आहे. अजून थोडी उकळी आपण येऊन देणार आहोत. आता आपल्या साखरेच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. यात आपण जे गोळीची पावडर केली ती टाकून घेणार आहोत. आता आपली ही गोळ्यांची पावडर याच्यात चांगली विरघळती आहे. आपण पूर्ण विरघळून देणार आहोत तिला. मी यामध्ये अगदी थोडासा फूड कलर ऍड करते. छान कलर आलाय. कलर ऑप्शनल आहे, नसेल ऍड करायचा तर नका करू. थोडी आणखी उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. खूप नाही, अगदी 1 ते 2 मिनिटं आपण ह्याला उकळून देणार आहोत, जास्त नाही द्यायचंय. खूप सुंदर दोन्ही गोळ्यांचा खूप सुंदर वास सुटला आहे. मग अशी त्याही गोळीचा वास खूप छान येतो आणि याही गोळीचा वास खूप छान येतो. मंद आचेवर याला खूप छान उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करून हे थंड होऊन देणार आहोत. आता आपलं हे गोळ्यांचं सरबत, आंब्याच्या गोळ्यांचं सरबत बऱ्यापैकी गार झालेलं आहे. त्यात आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत. अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. हे चांगलं हलवून आता मी हे असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. एका ग्लासात काढून खाली फ्रीज आपण जिथे जोपर्यंत आपला आधीचा बर्फ तयार होत नाही कच्चा आमचा, तोपर्यंत आपण हे सर्व तसंच गार होऊन देणार आहोत. गार झालं की बर्फ पण पटकन तयार होईल. आता आपण हे साधारणतः 8 तासांनी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे. हे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे, पूर्ण घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे दुसरं केलं होतं मँगो बाईटचं ते घालून घेणार आहोत. आता याला आपण सिल्वर फॉइलने झाकून घेणार आहोत आणि रबर लावून घेणार आहोत. त्याच्यावरती रबर लावून घेणार आहोत. आता या सिल्वर फॉइलला आपण मध्ये एक चीर पाडून घेणार आहोत कात्रीने थोडीशी, आणि मग आपण त्यामध्ये स्टिक टाकून ठेवणार आहोत. असंच मी बाकीच्या सर्वांना असंच करून घेणार आहे. आता आपण पुन्हा हे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. आता रात्रभर आपण यांना फ्रीजमध्ये ठेवलं होतं, साधारणतः दुपार झाली आहे, तर आपण आता हे खोलून घेणार आहोत. छान असा आपला पेप्सिकॉर्न हा तयार झालेला आहे. आता हा ग्लास कापून घेणार आहे मी. छान आपला असा हा तयार झालेला आहे. आता हे मी सगळे काढून घेणार आहे. आता आपण हे काढून घेतलेले आहेत.
लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारी अशी ही रेसिपी आपण बनवलेली आहे। ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली। असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।